धाराशिवमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीचे मतदान प्रक्रिया जी आहे ती सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर आता आपण धाराशिव तालुक्यातील तेर या गावी आहोत आणि आता मतदान प्रक्रिया जी आहे ती सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। धाराशिव जिल्ह्यामध्ये एकंदरीतच जवळजवळ 1308 मतदान बूथवरती ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि त्यासाठी जवळजवळ 11.5 लाख मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। आपण जर दुसरीकडे पाहिलं तर राजकीय गणित जर पाहिलं तर जिल्ह्यामध्ये भूम, परांडा आणि वाशी या ठिकाणी आमदार तानाजी सावंत आणि माजी मंत्री जी आहेत ते स्वतः निवडणुकीच्या प्रचाराच्या रिंगणात होते आणि त्या ठिकाणी सर्वच पक्ष जे आहेत ते स्वतंत्रपणे निवडणूक लढत आहेत। आणि दुसरीकडे जिल्ह्यात जर पाहिलं तर काही ठिकाणी महाविकास आघाडी वर्चस महायुती अशी थेट लढत जी आहे ती पाहायला मिळत आहे। जिल्ह्यामध्ये राजकीय दृष्ट्या जर पाहिलं तर माजी मंत्री आमदार तानाजी सावंत, भाजपाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार प्रवीण स्वामी, आमदार कैलास पाटील आणि माजी मंत्री आणि भाजपाचे नेते बसवराज पाटील यांची प्रतिष्ठा जी आहे ती या निवडणुकीसाठी पणाला लागलेली पाहायला मिळते। दुसरी महत्त्वाची गोष्ट, आज होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक आयोगाकडून, निवडणूक विभागाकडून सर्वत्र जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। 1308 मतदान बूथ आहेत जिल्ह्यामध्ये आणि या बूथवरती पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त आहे आणि निवडणूक विभागाने पूर्णतः काळजी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। दुसरी जर महत्त्वाची गोष्ट जर पाहिली तर आज जिल्ह्यामध्ये जी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे त्यामध्ये या प्रमुख नेते जे आहेत त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। एकंदरीत परवा आज मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर जवळजवळ जिल्हा परिषदेचे जी 55 सदस्य आहेत त्या सदस्याचं भवितव्य आणि 110 पंचायत समितीच्या सदस्याचं उमेदवाराचं भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे आणि 9 तारखेला हे चित्र स्पष्ट होणार आहे। कॅमेरामॅन अभिजित पिशेसह मी श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।